अजिबात नाही धक्का नाही आणि झोकाय देत नाही नुसतं बसा. ओ मॅडम थोडा हात बाजूला झोका दे. तुम्हाला लागेल टाळ्या वाजवा टाळ्या. खरं तर आज पूर्ण देशभरात आपण 3 वर्षानंतर आज नागपंचमी साजरी करतोय. लॉकडाऊनमध्ये कोरोनामुळे कोणाला चान्सच मिळाला नाही, तर ह्या वर्षी सगळ्या महिला अतिशय खुश आहेत. कालच श्रावणातला पहिला सोमवार होता आणि ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या चरणी सगळ्यांनी आशीर्वाद देखील घेतला. आणि आज ह्या ठिकाणी नागपंचमीची आपली प्रथा आहे, ती ठिकठिकाणी झोके बांधले जातात, नागोबाची पूजा होते. महिलांना तेवढाच काहीतरी करमणूक म्हणून महिलांना तो वेळ मिळतो आणि पुरणपोळ्या देखील त्या ठिकाणी पुरणपोळ्यांचं नैवेद्य दिलं जातं. सोलापुरात देखील ठिकठिकाणी झोके लावलेत आणि सगळ्या महिला अगदी रम्य झाल्यात आणि झुळत आहेत. पण महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे, तर कुठेतरी ती खंत वाटते की सरकार असती आणि ती स्थिर असती तर मला असं वाटतं एकीकडे ह्या सगळ्या महिला जी त्यांच्यावर जो महागाईचा चटका बसला आहे, म्हणजे आज सगळी पुरणपोळी बनवताना देखील 10दा विचार करावा लागतो, कारण का सगळंच महाग झालं आहे. दूध, दही, तेल, तूप, साखर, सिलेंडर सगळं महाग झालं आहे. म्हणून त्यांना 10 वेळा विचार करावा लागतो की आज पुरणपोळी कशी बनवायची. आणि त्यातल्या त्यात ते त्यांचं टेन्शन थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं लांब ठेवून आज इथे सगळं विसरून येऊन प्रयत्न करत आहेत. पण जर स्थिर सरकार मिळालं तर महागाई कमी होईल अशी आशा बाळगतो, कारण का केंद्र शासनाकडून काही महागाई कमी होताना दिसत नाही आहे. सिलेंडरचे भाव पण 1100 रुपये झालेत. हे सगळं 2 वेळेचं जेवण बनवणं अवघड झालं आहे महिलांना. तरीही कुठेतरी सण 3 वर्षानंतर साजरा करायला मिळतं म्हणून करतात. पण एक स्थिर सरकारची देखील महाराष्ट्राला गरज आहे. आज जवळजवळ 36-40 दिवस होत आहेत आणि 2 लोकांवर हे सरकार चालतं आहे. काय रे ते डोंगर, काय रे ते हॉटेल, सगळं ओकेमध्ये त्यांचं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेचं नॉट ओके आहे असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.